2013 सालचा मराठी TET परीक्षेचा पेपर 2. बरोबर. आणि आपण इथे फक्त घोकंपट्टी करणार नाही आहोत. भाषा कशी विचार करते, शब्दांमागे आपला समाज कसा उभा आहे आणि हे व्याकरणाचे नियम आपल्याला आपल्या संस्कृतीबद्दल काय सांगतात याचा आपण वेध घेणार आहोत. अगदी. सुरुवातीला स्पष्ट करते की आपलं उद्दिष्ट फक्त प्रश्नांची उत्तरे सांगणे हे नाहीये, तर ती उत्तरे का बरोबर आहेत हे आपण डिकोड करणार आहोत. आज आपण या पेपरमधील भाग ए मधील 31 ते 60 या सर्व 30 प्रश्नांचे क्रमाने विश्लेषण करणार आहोत. मी तर खूप उत्सुक होते हे सर्व वाचताना. हां, आपण बऱ्याचदा अशा परीक्षांकडे फक्त उत्तरे टिकमार्क करण्याची सिस्टम म्हणून बघतो. पण खऱ्या अर्थाने या प्रश्नपत्रिका म्हणजे भाषेच्या प्रगल्भतेचा आरसा असतात. भाषेचे नियम एकदा मुळापासून समजले ना की पाठांतराची अजिबात गरज उरत नाही. क्या बात आहे. चला तर मग या भाषिक प्रवासाला सुरुवात करूया. आपण पहिल्या विभागापासून म्हणजेच प्रश्न 31 पासून सुरू करू. इथे साहित्यावर प्रश्न आहेत. प्रश्न 31 मध्ये विचारलंय की खालीलपैकी आत्मचरित्र नसलेलं पुस्तक कोणतं? हां, आणि पर्याय काय दिलेत तिथे? पर्याय आहेत केशराचे शेत, ही श्रीची इच्छा, बहुरूपी आणि संपूर्ण बाळकराम. आता नावावरून तर संपूर्ण बाळकराम हेच एखाद्या व्यक्तीचं आत्मचरित्र वाटतंय. इथेच तर परीक्षकाने अचूक जाळे फेकले आहे. सामान्य वाचक त्यात अलगद अडकतात. संपूर्ण बाळकराम हे कुणाचंही आत्मचरित्र नाहीये. अरेच्छा, मग ते नक्की काय आहे? साहित्यप्रेमींना कदाचित हे माहीत असेल की बाळकाराम हे राम गणेश गडकरी यांचे टोपणनाव होते. ते जेव्हा विनोदी लेखन करायचे ना तेव्हा या नावाने करायचे. एक मिनिट. राम गणेश गडकरी म्हणजे तेच ना ज्यांनी एकच प्यालासारखी अत्यंत गंभीर आणि शोकात्म नाटके लिहिली? अगदी तेच. आणि हाच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वात रंजक पैलू आहे. एका बाजूला मानवी दुःखाचे इतके गडद चित्रण करणारा हा नाटककार जेव्हा बाळकराम या नावाने लिहायचा तेव्हा तो अतिशय खुमासदार विनोदी लेखन करायचा, बरोबर? हो, खळखळून हसवणारे लेख असायचे ते. संपूर्ण बाळकराम हे त्यांच्या त्याच विनोदी लेखांचं संकलन आहे. एकाच लेखकाच्या लेखणीतून दोन पूर्णपणे विरुद्ध टोकांचे भावविश्व कसे साकार होऊ शकते याचं हे उत्तम उदाहरण आहे. एकाच वेळी चालवत होते म्हणायचं. हे अफाट आहे. बरं, आता प्रश्न 32 कडे येऊ. इथे नरहर कुरुंदकर यांचं पुस्तक ओळखायला सांगितलंय. याचं अचूक उत्तर आहे धार आणि काठ. कुरुंदकर हे मराठी साहित्यातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि प्रगल्भ समीक्षक मानले जातात. हो, मी ऐकून आहे त्यांच्याबद्दल. त्यांची वैचारिक मांडणी खूप टोकदार असते असं म्हणतात. बरोबर. त्यांचं वाचन इतकं सखोल होतं की त्यांनी इतिहासापासून ते साहित्यापर्यंत सर्वच गोष्टींची अगदी चिरफाड करून मांडणी केली. धार आणि काठ या नावातच तो वैचारिक टोकदारपणा दिसतो. खरंच. आता प्रश्न 33 पाहूया. हा थोडा वेगळा आहे. इथे विचारलंय की मुंबई बाहेरची प्रकाशन संस्था कोणती? आणि पर्याय आहेत मौज, पॉप्युलर, ग्रंथाली आणि सुविचार प्रकाशन मंडळ. सहसा आपल्याला वाटतं की सगळ्या मोठ्या प्रकाशन संस्था फक्त मुंबईतच केंद्रित आहेत. पण इथे सुविचार प्रकाशन मंडळ हे अचूक उत्तर आहे. कारण ते मुंबई बाहेरचं, विशेषतः नागपूरचं आहे. म्हणजे साहित्याचा प्रसार केवळ राजधानीत न होता तो राज्यभरात कसा पसरलाय याची जाणीव शिक्षकांना असावी, हा यामागचा हेतू असावा. नक्कीच. भाषेची पाळेमुळे केवळ एका शहरात नसतात, ती सर्वदूर पसरलेली असतात. आता प्रश्न 34 याने तर मला अचंबितच केलं. प्रश्न असा आहे की अर्थशास्त्राचे प्राध्यापक असलेले लेखक कोण? आणि उत्तर दिलंय गंगाधर गाडगीळ. हो, हे ऐकायला थोडं विचित्र वाटू शकतं. कारण अर्थशास्त्र आणि मानवी भावनांची कथा यांचा तसा थेट संबंध दिसत नाही. तेच ना. मी तर वाचलं होतं की ते मराठी नवकथेचे शिल्पकार होते. मग अर्थशास्त्र कुठून आलं? मानवी बुद्धिमत्तेचा एक विलक्षण आविष्कार आहे असं मला वाटतं. अर्थशास्त्र हा विषय पूर्णपणे आकडेवारी आणि वस्तुनिष्ठ नियमांवर चालतो, तर नवकथा ही मानवी मनाचे गुंतागुंतीचे पदर उलगडून दाखवते. म्हणजे त्यांनी या दोन्ही पातळ्यांवर काम केलं? हो, अतिशय यशस्वीपणे काम केले. त्यांची वैचारिक स्पष्टता त्यांच्या कथेच्या संरचनेत दिसते आणि मानवी स्वभावाची समज त्यांच्या अर्थशास्त्रीय विश्लेषणात डोकावते. हे एखाद्या सिनेमॅटिक युनिव्हर्ससारखंच आहे. कोण कोणत्या विश्वात जगतोय हे समजणं थक्क करणारं आहे. बरं, आता साहित्याच्या भागातला शेवटचा प्रश्न म्हणजे प्रश्न 35. यात योग्य जोडी ओळखायची होती. आणि तिथे श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचे सोन्याचा पिंपळ या ललित गद्याच्या पुस्तकाची जोडी योग्य दिलीय. बरोबर. आता या मोहक जगातून आपण भाषेच्या गणिताकडे वळूया.
म्हणजे प्रश्न 36 ते 38 जे व्याकरणावर आहेत. इथे खरी मज्जा येणार आहे. व्याकरण म्हणजे भाषेचा सांगाडा असतो. तो कसा जोडला गेलाय हे पाहणं नेहमीच रंजक असतं. हो ना? तर प्रश्न 36 मध्ये एक वाक्य दिलंय. तुमचं बाळाकडे लक्षण नसेल तर तेच तुमचं लक्ष वेधून घेईल. आता यातला काळ ओळखायचाय. हे वाक्य ऐकायला अगदी रोजच्या संवादातलं वाटतं. काळाचं गणित ना पूर्णपणे वाक्याच्या शेवटी येणाऱ्या क्रियापदावर अवलंबून असते. इथे वेधून घेईल हे क्रियापद आहे. म्हणजे घेईल या शब्दावरून आपल्याला काळ ओळखायचाय. बरोबर. घेईल हा शब्द सांगतो की ही कृती भूतकाळात झालेली नाही किंवा आत्ता वर्तमानात घडत नाहीये. ती पुढे घडणार आहे. त्यामुळे हा भविष्यकाळ आहे. अगदी सोपं होतं हे. आता प्रश्न 37 कडे येऊ. हा संधीवरचा प्रश्न आहे. वाच्य आणि अर्थ यांची संधी विचारली आहे. हे शुद्ध स्वर संधीचं उदाहरण आहे. वाच्य या शब्दाच्या शेवटी अ हा स्वर आहे आणि अर्थ या शब्दाची सुरुवातही अ या स्वरानेच होते. अच्छा, म्हणजे अ अधिक अ असा नियम लागेल इथे. अगदी बरोबर. संस्कृत आणि मराठीच्या संधी नियमानुसार अ आणि अ एकत्र आले की त्यांचा आ होतो. म्हणूनच तो शब्द वाच्यार्थ असा बनतो. हे तर अगदी केमिस्ट्रीच्या समीकरणासारखं वाटतंय. पण पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न 38, त्याने मला अक्षरशः कोण्यात टाकलं. काय आहे तो प्रश्न? पाणसाप या सामासिक शब्दाचा समास कोणता असं विचारलंय आणि उत्तर दिलंय सप्तमी तत्पुरुष. आता मला सांगा, पाणसाप म्हणजे पाण्यातील साप. यात सप्तमी कुठून आली? हा खऱ्या अर्थाने भाषेच्या समाजशास्त्राचा भाग आहे. लक्ष देऊन ऐका. तुम्ही विग्रह बरोबर केलात. पाण्यातील साप. इथे तील हा प्रत्यय लागला आहे. हो, तील किंवा त प्रत्यय. व्याकरणाच्या तक्त्याकडे गेल्यास त, ई, आ हे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. पण यामागचं लॉजिक काय? तर सप्तमी विभक्ती ही अधिकरण म्हणजेच एखादं स्थान किंवा ठिकाण दर्शवते. म्हणजे सापाचं लोकेशन कुठे आहे? हो. साप कुठे आहे? तर तो पाण्यात आहे. त्याचं भौतिक स्थान पाणी आहे. म्हणजे केवळ शब्दाचा अर्थच नाही, तर तो शब्द भौतिक जगातील कोणत्या स्थानाशी जोडलाय हे सुद्धा व्याकरण आपल्याला सांगतं. नक्कीच. आपली भाषा निसर्गाशी आणि परिसराशी किती जोडलेली आहे हे यातून सिद्ध होतं. सप्तमी ही केवळ व्याकरणाची एक पायरी नाहीये, ती एका अस्तित्वाची जागा ठरवते. डोक्यात लख्ख प्रकाश पडला माझ्या. आता व्याकरणाच्या या गणिताकडून आपण शब्दांच्या गुप्तहिरेकडे वळूया, म्हणजे प्रश्न 39 ते 42. अच्छा, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दांचे प्रश्न. हो, प्रश्न 39 मध्ये समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखायची आहे आणि अधिकृत उत्तर म्हणून वर्ण आणि कर्ण अशी जोडी दिली आहे. हे थोडं विचित्र नाही वाटत? हो, बऱ्याचदा स्पर्धा परीक्षांमध्ये असे प्रसंग येतात. वर्ण आणि कर्ण हे रोजच्या वापरात थेट समानार्थी नसले तरी काही पारंपरिक संस्कृत साहित्यात किंवा विशिष्ट छटांमध्ये त्यांना एकाच अर्थाच्या कक्षेत धरले जाते. म्हणजे इथे आपल्याला परीक्षेच्या सिस्टीमने प्रमाण मानलेला संदर्भ मान्य करावा लागतो म्हणायचं? हो, ही एक व्यावहारिक तडजोड असते. बरं. आता प्रश्न 40. विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी कोणती? इथे उत्तर दिलंय आय आणि व्यय. हे अगदी साधं आहे. आय म्हणजे उत्पन्न आणि व्यय म्हणजे खर्च. अर्थशास्त्रात आणि हिशेबात हा रूढ शब्दप्रयोग आहे. पण खरी कसोटी लागते ती गटात न बसणारा शब्द ओळखताना. प्रश्न 41 बघा. इथे 4 शब्द दिलेत: क्लेश, कष्ट, कृष्ण आणि पाणी. आणि यातला वेगळा शब्द आहे पाणी. हे कसं काय? इथे तुम्हाला शब्दांची रचना आणि त्यांचा उगम पाहावा लागतो. क्लेश, कष्ट आणि कृष्ण हे तिन्ही शब्द तत्सम आहेत, म्हणजे ते संस्कृतमधून थेट आलेत. आणि त्या तिन्हींमध्ये जोडाक्षरे पण आहेत ना? बरोबर पकडलत. क्लेशमध्ये क्ल, कष्टमध्ये ष्ट, कृष्णमध्ये क्ष्ण. पण पाणी हा शब्द अगदी साधा, सरळ आणि कोणत्याही जोडाक्षराविना बनलेला तद्भव शब्द आहे. त्यामुळे तो गटातून बाहेर पडतो. क्या बात आहे. हे अगदी DNA टेस्ट केल्यासारखं आहे. आता प्रश्न 42 पण असाच आहे. सासरा, दिवा, पुरुष आणि मूळ. यातला वेगळा शब्द आहे पुरुष. आता हे चारही शब्द दिसायला साधेच वाटतात, पण इथे वचनाचा नियम लागू होतो. आपण यांचं अनेक वचन करून पाहूया. एक सासरा, अनेक सासरे, एक दिवा, अनेक दिवे, एक मूळ, अनेक मुळे. बरोबर. म्हणजे या तिन्ही शब्दांचं रूप अनेक वचनात बदलतं, पण पुरुष या शब्दाचं तसं होत नाही. एक पुरुष आणि अनेक सुद्धा पुरुषच. अच्छा, पुरुष हा शब्द वचनानुसार बदलत नाही म्हणून तो वेगळा. अतिशय स्पष्ट समजलं हे.
आता प्रश्न 43 ते 49 कडे वळूया. हे प्रश्न शब्दांचे अवयव म्हणजे उपसर्ग, प्रत्यय, वचन यावर आहेत. हो, शब्द कसे बनतात आणि वाक्यात कसे बदलतात, ज्याला आपण मॉर्फोलॉजी म्हणतो, तो हा भाग. प्रश्न 43 मध्ये उपसर्ग घटित शब्द विचारलाय. उत्तर आहे विशेष. आणि प्रश्न 44 मध्ये प्रत्यय घटित शब्द विचारलाय, ज्याचं उत्तर चराऊ असं दिलंय. मूळ शब्दाच्या आधी जे अक्षर लागतं तो उपसर्ग, शेषच्या आधी वी लागून विशेष बनला आणि शब्दाच्या शेवटी लागतो तो प्रत्यय. चर म्हणजे चरणे या मूळ धातूला ऊ लागून चराऊ हा शब्द बनला. जसं जनावरांसाठी चराऊ कुरण असतं तसं. आणि या शब्दांच्या रूपात होणारे बदल पाहताना मला प्रश्न 45 खूप मजेशीर वाटला. यात चुकीच्या पद्धतीने केलेलं अनेक वचन ओळखायचं होतं. हां, काय होता तो चुकीचा पर्याय? तोंडले या भाजीचं अनेक वचन तोंडल्या असं दिलं होतं. आपण रोजच्या जीवनात सहज म्हणतो की मी आज तोंडली आणली आहेत. तोंडल्या कधीच म्हणत नाही. हीच भाषेची गंमत आहे. आपण व्याकरण शिकून बोलत नाही, तर आपण बोलतो त्यातून व्याकरण तयार होतं. बोलीभाषेत आपण तोंडल्या म्हणत नाही, त्यामुळं हा पर्याय नैसर्गिकरित्या बाद होतो. पण कधीकधी आपली बोलीभाषा आपल्याला फसवते. जसं प्रश्न 47 मध्ये लिंग ओळखताना होतं. शरीर आणि देह हे दोन्ही शब्द समानार्थी आहेत, पण लिंगानुसार त्यांची जोडी भिन्न आहे असं दिलंय. का बरं? हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. मराठीत व्याकरणिक लिंग आणि जैविक लिंग यात फरक आहे. शब्दाचा अर्थ एकच असला तरी त्याचं लिंग, तो शब्द वाक्यात कसा वापरला जातो यावर ठरतं. म्हणजे आपण ते शरीर म्हणतो म्हणून ते नपुंसकलिंगी झाला. बरोबर. आणि आपण तो देह म्हणतो म्हणजे देह हा शब्द पुल्लिंगी झाला. अर्थ एकच, पण व्याकरणाचा पोशाख वेगळा. व्याकरणाच्या पोषकावरून मला एक जबरदस्त उपमा आठवली. प्रश्न 47 हा सामान्य रूपाबद्दल आहे. तिथे अपत्य या शब्दाचं चुकीचं सामान्य रूप अपत्य असं दिलंय. हां, सामान्य रूप म्हणजे तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं सामान्य रूप म्हणजे जणू काही पावसात बाहेर जाण्यापूर्वी रेनकोट घालण्यासारखं आहे. मुख्य प्रत्यय म्हणजेच रेनकोट लावण्यापूर्वी मूळ शब्दाला स्वतःचं रूप थोडं बदलावं लागतं. त्याला सामान्य रूप म्हणतात ना? बापरे, ही खरोखरच अतिशय चपखल उपमा आहे. तुम्ही अगदी अचूक मर्म पकडला आहे. म्हणजे अपत्य या शब्दाला जर मला ला प्रत्यय लावायचा असेल तर मी अपत्याला नाही म्हणणार. बरोबर. आपण म्हणतो अपत्याला, म्हणजे मूळ शब्द अपत्यचा अपत्या झाला. हे अपत्या म्हणजे त्याचं सामान्य रूप. पर्यायात दिलेलं अपत्ये हे त्याचं अनेक वचन आहे, सामान्य रूप नाही. समजलं. आता प्रश्न 48. इथे एक वाक्य दिलं होतं, हिमालयात ज्या नद्या उगम पावतात त्या बहुधा बारमाही असतात. यात कोणता शब्दप्रकार आलेला नाही असं विचारलंय. आणि उत्तर आहे भाववाचक नाम. कारण या वाक्यात हिमालय आणि नद्या ही नामे आहेत, बारमाही हे विशेषण आहे, पण सौंदर्य, धैर्य यांसारखं कोणतंही भाववाचक नाम इथे नाहीये. आणि भाववाचक नामावरूनच प्रश्न 49 आहे. यात भाववाचक नामाचं चुकीचं रूप ओळखायचं होतं. उत्तर दिलंय वैविध्यता. पण आपण तर सर्रास शब्द वापरतो ना भाषणात. हां, भाषेतील एक अत्यंत वारंवार होणारा प्रमाद आहे. विविध ह्या शब्दावरून भाववाचक नाम बनवताना दोन वेगळे नियम आहेत. एक तर तुम्ही त्याला ता प्रत्यय लावून वैविध्यता असा शब्द बनवा, किंवा य प्रत्यय लावून वैविध्य असा शब्द बनवा. बरोबर? अगदी बरोबर. दोन्ही योग्य आहेत, पण वैविध्यता हा शब्द चुकीचा आहे, कारण त्या दोन्ही प्रत्ययांची सरमिश्रण केली आहे. म्हणजे मगाशच्या भाषेत सांगायचं तर एकाच वेळी 2 रेनकोट घातल्यासारखं झालं. हे अतिरेकच. आता आपण प्रश्न 50 ते 55 कडे येऊ. इथे पूर्ण वाक्यांची रचना आणि वाक्प्रचारांचा भाग आहे. शब्दांमधून आता आपण वाक्प्रचार आणि प्रयोगाकडे जातोय. प्रश्न 50 मध्ये एक वाक्य आहे, आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोचविला जात असतो. हा कोणता प्रयोग आहे? उत्तर आहे कर्मणी. पण हा थोडा वेगळा कर्मणी वाटतोय. हो, हा प्रयोगाचा एक अतिशय आधुनिक प्रकार आहे, ज्याला आपण नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोग म्हणतो. मराठीवर इंग्रजी भाषेचा जो प्रभाव पडला त्यातून ही रचना आली. म्हणजे इंग्रजीतला जो पॅसिव्ह व्हॉइस असतो तसा. अगदी तसाच. इथे कर्त्याला म्हणजेच आकाशवाणीला द्वारे किंवा कडून असा प्रत्यय लागतो आणि कर्माला प्राधान्य दिलं जातं. अच्छा. आता इंग्रजीच्या प्रभावाकडून आपण अस्सल मराठी मातीतील वाक्प्रचारांकडे येऊया. प्रश्न 51 मध्ये वाक्प्रचार आहे, ये रे कुत्र्या खा माझा पाय. याचा अर्थ
आपणहून संकट ओढवून घेणे असा दिलाय. आणि प्रश्न 52 मध्ये काय विचारलंय? तिथे चालत्या गाड्याला खीळ घालणे याचा अर्थ विचारलाय. उत्तर आहे चांगल्या चाललेल्या गोष्टीत विघ्न आणणे. मला नेहमी प्रश्न पडतो की मराठीतले वाक्प्रचार इतके थेट आणि दृश्यात्मक का असतात? ऐकता क्षणी डोळ्यांसमोर चित्र उभं राहतं. त्याचं मूळ कारण आपल्या भाषेच्या उगमस्थानात आहे. मराठी भाषा ही मुख्यत्वे इथल्या मातीतून, शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या दैनंदिन जीवनातून विकसित झाली आहे. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूला जे घडत होतं, प्राणी, निसर्ग, शेतीची अवजारे, बैलगाडी, याच गोष्टी त्यांच्या भाषेत रूपक म्हणून आल्या. हे वाक्यप्रचार त्या रांगड्या लोकजीवनाचेच आरसे आहेत. क्या बात आहे. आता प्रश्न 53 यात विचारलंय की प्रश्नार्थक नसलेलं वाक्य कोणतं? आणि उत्तर आहे किती लोचट आहे हा माणूस. पण यात किती हा शब्द आहे, मग हा प्रश्न का नाही? कारण किती हा शब्द इथे प्रश्न विचारण्यासाठी नाही, तर भावना तीव्र करण्यासाठी आला आहे. हे वाक्य वाचतानाच लक्षात येतं की हे उद्गारार्थी वाक्य आहे. बरोबर. आता प्रश्न 54 बघूया. एका वाक्यात किती चुका ह्या शोधायचं होतं. वाक्य आहे अफवावर आधारित बातम्या वार्ताहरांनी देऊ नयेत. यात 5 चुका कशा? मी सांगतो. पहिली चूक, अफवावर ऐवजी अफवांवर असा अनुस्वार हवा. दुसरी चूक, वार्ताहरांनी असं वेगळं न लिहिता वार्ताहरांनी असा सलग शब्द हवा. आणि तिसरी चूक, देऊमध्ये असेल. ऊ लांब हवा ना? हो, देऊ असा दीर्घ ऊ हवा. चौथी चूक म्हणजे तिथे स्वल्पविरामाचा चुकीचा वापर झालाय. आणि 5वी चूक, शेवटी पूर्ण विराम दिलेला नाही. 55 तर खूपच मजेशीर आहे. एक वाक्य दुरुस्त करायचं होतं. त्या मुलाचे वडील लहानपणीच निधन पावलेले असतात. यात काय चूक आहे? हसण्यासारखं आहे हे. याला भाषेतील तर्कसंगती म्हणतात. जर तुम्ही असं म्हणालात की मुलाचे वडील लहानपणीच निधन पावलेले असतात, तर त्याचा अर्थ असा निघतो की वडील जेव्हा स्वतः लहान होते तेव्हाच ते वारले. मग मुलगा कुठून आला? हास्यास्पदच आहे. हो ना. त्यामुळे ही संदिग्धता टाळण्यासाठी तिथे वडील त्यांच्या लहानपणीच म्हणजे मुलाच्या लहानपणीच अशी दुरुस्ती आवश्यक ठरते. वाक्य नुसतं व्याकरणाच्या दृष्टीने बरोबर असून चालत नाही, ते तर्कशुद्धही असावं लागतं. अगदी खरंय. याच गंभीरपणावरून आपण आता या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. म्हणजे प्रश्न 56 ते 60 जे एका उतार्यावर आधारित आहेत. उतारा आकलनाचा भाग. मी सुरुवातीला जो क्लिकबेट आणि साहित्याच्या बाजारीकरणाचा उल्लेख केला होता तो ह्याच उतार्यातून आला आहे. हा उतारा साहित्यातील मूल्य आणि विनोदी लेखकाची सामाजिक जबाबदारी यावर अत्यंत सडेतोड भाष्य करतो. प्रश्न 56 मध्ये संकेत या शब्दाचा अर्थ विचारलाय. आणि उतार्याच्या संदर्भात संकेत म्हणजे ठराविक नियम. साहित्यात काही अलिखित नियम असतात जे लेखकाला पाळावेच लागतात. हां. आणि प्रश्न 57 मध्ये दंभ या शब्दाचा अर्थ विचारलाय, जो ढोंग असा दिलाय. हो, दंभ म्हणजे खोटा मोठेपणा किंवा ढोंगीपणा. समाजात जो ढोंगीपणा असतो त्यावर विनोदी लेखकाने प्रहार करणं अपेक्षित असतं, अशी भूमिका या उतार्यात मांडली आहे. पण हा प्रहार कसा असावा? यासाठी प्रश्न 58 मध्ये एक संदर्भ आहे. उतार्यात पूर्वीच्या विदूषकांचं उदाहरण दिलंय. त्यांच्या विनोदात कुत्सितपणा व करंटेपणा नसायचा. म्हणजेच काय नसायचं? म्हणजेच त्यांच्या विनोदात कोणाबद्दलही कुचकेपणा व क्षुद्र नाकर्तेपणा नसायचा. ते निकोप आणि निरोगी विनोद करायचे. ते कोणालाही कमी न लेखता समाजातील विसंगतीवर बोट ठेवायचे. म्हणजे आजच्या लेखकांनीही तोच मार्ग अवलंबायला हवा असा हा संदर्भ आहे. आता प्रश्न 59. यात लेखक खंत व्यक्त करतो की वाचक प्रगल्भ झालेलं नाही. इथे प्रगल्भ म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे? प्रगल्भ म्हणजे केवळ साक्षर असणे नाही, तर विचारांनी प्रौढ व समजूतदार असणे. मजकुराच्या मागचा खरा अर्थ समजून घेण्याची बौद्धिक पातळी गाठणे म्हणजेच प्रगल्भता. आणि दुर्दैवाने बाजाराच्या रेट्यामुळे हीच प्रगल्भता कुठेतरी हरवत चालली आहे असं लेखकाला वाटतं. म्हणूनच प्रश्न 60 मध्ये या संपूर्ण उतार्यातून लेखकाची भूमिका काय आहे याचं उत्तर सावधगिरीचा इशारा देण्याची असं आले. नक्कीच. जर तुम्ही तो उतारा शांतपणे वाचला तर त्यात व्यावसायिक साहित्याबद्दल एक मोठी भीती व्यक्त केली आहे. प्रकाशन व्यवसायाच्या व्यापारीकरणामुळं केवळ पैशाकडे आणि खपाकडे लक्ष दिलं जातंय आणि गुणवत्तेकडे दुर्लक्ष होतंय. हा लेखकाचा भविष्यवेधी इशारा आहे.
आणि विचार करा, हे सर्व 2013 साली लिहिलं गेलं होतं. आज आपण त्याही पुढे गेलो आहोत. आजच्या AI आणि क्षणात तयार होणाऱ्या इन्स्टंट कंटेंटच्या युगात हा इशारा किती भयंकर खरा ठरतोय. अगदी. आणि म्हणूनच आपण सुरुवातीला म्हटलं होतं की ही फक्त परीक्षा नाहीये. बरोबर. तर अशा प्रकारे आपण प्रश्न 31 पासून प्रश्न 60 पर्यंत साहित्याच्या खजिन्यापासून ते व्याकरणाच्या गणितापर्यंतचा एक मोठा प्रवास आज पूर्ण केला आहे. नक्कीच. या विश्लेषणातून आपण केवळ नियमच नाही तर आपली भाषा जगते कशी हे समजून घेतलंय. अगदी खरंय. पण श्रोते हो, जाता जाता आपण एक विचार नक्की सोबत घेऊन जाऊया. ज्या प्रगल्भतेचा आणि दंभ नसलेल्या साहित्याचा उल्लेख त्या उतार्यात होता, तो आजच्या अल्गोरिदम आणि व्ह्यूजच्या स्पर्धेत कसा टिकवायचा. आपण केवळ माहितीचे ग्राहक बनणार आहोत की प्रगल्भ वाचक, यावर नक्की विचार करा आणि शोध घेत रहा.